नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी सविस्तर. कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल वणी येथील सन 1996-97 या वर्षीच्या इयत्ता 10वी ब वर्गाचा स्नेह मेळावा दिनांक 25 मे 2024 शनिवार रोजी वणीजवळील साखरेश्वरी मंदिराजवळील अक्षदा लॉन्स अँड बँक्वेट हॉल येथे मोठ्या आनंदात साजरा झाला. या मेळाव्यासाठी सर्व मुलामुलींनी प्रयत्न करून स्नेह मेळावा यशस्वी केला. या मेळाव्यासाठी एकूण 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षक उपस्थित होते. श्री जी बी खुने सर, श्री पी पी पाटील सर, श्री बी आर पाटील सर, श्री बी एस देवरे सर, श्री एस टी भांबरे सर, श्री अशोक चव्हाण सर, सौ खुने मॅडम, सौ चव्हाण मॅडम असे ते उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीला गुरुजनांचे चरण धुवून त्यांचे औक्षण करण्यात आले. मधुर संगीताच्या तालावर कार्यक्रमस्थळी गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुजनांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माननीय मुख्याध्यापक श्री खुने सर तर वर्ग शिक्षकपदी श्री पी पी पाटील सर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमामध्ये स्वागत व प्रस्तावना संतोष दुसाने यांनी, निवेदन पंकज सोनवणे यांनी केले. यानंतर शाळेचा वर्ग घेण्यात आला. वर्ग शिक्षकांनी वर्गाची हजेरी घेतली. हजेरीसाठी नावं घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपला परिचय करून दिला. यानंतर वर्ग शिक्षक श्री पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले. वर्ग शिक्षकानंतर आलेल्या इतर शिक्षकांनी व शेवटी मुख्याध्यापक श्री जी बी खुने सर यांनी मार्गदर्शन केले व मनोगत व्यक्त केले. सौ चव्हाण मॅडम यांनी आईवरती छान अशी कविता सादर केली. शिक्षकांच्या मार्गदर्शनानंतर डॉक्टर किशोर पवार यांनी सर्व मुलामुलींचे योग्य परिचय करून दिला व आपले मनोगत व्यक्त केले. जेवणानंतर सर्वांनी छान खेळण्याचा आनंद घेतला. सर्वांनी नाचण्याचा आनंद घेतला. संगीत खुर्चीचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही आनंद घेतला. संगीत खुर्ची म्हणजे सर्वात शेवटच्या राऊंडला अमित संचेती आणि रोशन जहागीरदार हे दोघेच असताना शेवटच्या खुर्चीसाठी अंतिमने रोशनला जागा धरून दिली. तर रोशनने अमितला सोबतीला बसून मैत्रीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसते हे दाखवून दिले. अशीच घटना शिक्षकांच्या वेळीही घडली. देवरे सर आणि पी पी पाटील सर या दोन्ही शिक्षकांनी खुर्चीवर सोबत बसवून मैत्रीचे छान उदाहरण दिले. यानंतर देवेंद्र पवार यांनी स्नेहसंमेलन का आणि कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. API हिरामन भोये यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत असताना आमच्यात नसलेले निलेश सोनवणे या मित्राचीही आठवण काढली. रोशन जहागीरदार यांनी आपल्या व्यवसायात आलेल्या अनुभवावरून सुंदर असे उदाहरण देऊन सर्वांची मने जिंकली. दूध घेण्यासाठी खूप ग्राहक येत असतात. कुणाला 1 लिटर लागते, कोणाला 2 लिटर लागते. त्यांना हे माहीत असतं की आपण जेवढे पैसे दिले तेवढेच दूध भेटणार, पण त्यांचे लक्ष असतं ते वरतून दिलेल्या जास्तीच्या दुधाच्या धारेकडे. ती जास्तीची धार त्यांचे समाधान करते. आपल्या जीवनात पण तेच आहे. आपल्याला आपले कामे करावेच लागणार आहेत, पण या कामातून आपण थोडासा वेळ स्वतःसाठी, आपल्या कुटुंबांसाठी, मित्रांसाठी आणि समाजासाठी दिला तर त्याचे समाधानच समोरच्याच्या चेहऱ्यावर फारच विलक्षण असते. ज्यावेळेस आपण अपेक्षेपेक्षाही जास्त वेळ पुढील व्यक्तीला देतो तेव्हा त्या समाधानासारखा आनंद जगात तरी कोठेही पाहावयाला मिळणार नाही. अनिता शिरसाट यांनी मुलींना शिकवून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी कसे बनावे याबद्दल सांगितले. API किशोर झोंगिटे यांनी शाळेसारखं सुख नाही ही कविता सादर केली. पोलीस कॉन्स्टेबल शांताराम महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संतोष दुसाने यांनी कवी अनंत राऊत यांची मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता म्हटली. यानंतर नितीन झोंगिटे यांनी हयात नसलेले मित्र निलेश सोनवणे, शिक्षक सुधाकर, अहिरराव सर, मकवाने सर, जोशी सर, रघुनाथ नाना पवार सर आणि नीलम बागुल मॅडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आलेल्या सर्वांचे आभार प्रदर्शन केले. 27 वर्षानंतर आपापल्या आयुष्यात स्थिर स्तरावर झालेले डॉक्टर, असिस्टंट, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस कॉन्स्टेबल, उत्कृष्ट व्यावसायिक, आदर्श बागायतदार, समाजसेवक व राजकारणात आपला राजकीय ठसा उमटवून समाजात नवलौकिक मिळवले व्यक्तिमत्व असलेले जरी आज मेळाव्यात सर्वजण 27 वर्षापूर्वीचे एका वर्गात शिकलेले बालमित्र उपस्थित होते. या मेळाव्यात सर्व विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी जुन्या आठवणी, जुन्या घडलेल्या गोष्टी, घटना यांची पुन्हा एकदा उजळणी केली. बालपणीचे शालेय दिवस ते सर्वांनीच पुन्हा अनुभवले. सर्वांनाच असे वाटत होते की हा दिवस संपूच नये. अल्पहारानंतर वणी येथील श्री जगदंबा माता मंदिरात सर्वांनी आरतीला उपस्थित राहून जगदंबा मातेचा आशीर्वाद घेतला.
यानंतर सर्वांनी पुन्हा एकदा भेटण्याचा संकल्प करून जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला. सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण व सायंकाळी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांची येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. यात गणेश महाले, राहुल खाबिया, राहुल शर्मा, सौ वैशाली जैन यांनी मोलाची मदत केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुलींमध्ये वैशाली आहेर, बोरुदे, कल्पना बत्तासे, आरती सिसोदिया, नेहा शहा, सारिका सातपुते, अंजना पवार, पुष्पा सोनवणे, अर्चना पवार, छाया नागरे, सानप कुसुप खैरनार, सुनीता गायकवाड, वनिता दोशी शहा, भारती सिसोदिया, जैन कमल जगताप, उगले, संगीता पेंढारे आदमाने, ताई पानसरे, अनिता शिरसाट, मंगल नवले, पाटील, जयश्री माळी, सोनवणे. तर मुलांमध्ये संतोष नागरे, संदीप पवार, संदीप जाधव, अमित संचेती, आदेश कर्नावट, नितीन महाले, हसमुख बोथरा, किशोर जाधव, अनिल कोरडे, जयराम पोरकर, दुर्गेश देवरे यांनी परिश्रम घेऊन आणि या सोहळ्यास उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद लुटला. या मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी कुमारी वैष्णवी दुसाने व कुमारी अनुष्का दुसाने यांनी सुंदर आणि सुरेख अशी अप्रतिम रांगोळी काढून सर्वांचेच मन जिंकून घेतले. या मेळाव्यासाठी 3 महिन्यांपासून अथक परिश्रम घेण्यात आले. सर्वांच्या संपर्कापासून ते कार्यक्रम संपल्यानंतर घरी पोहोचेपर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली. या मेळाव्यासाठी अक्षदा लॉन्स व बँक्वेट हॉलचे मालक संचालक वाघ काका आणि त्यांच्या स्टाफने व्यवस्थित आणि छान व्यवस्था करून दिली. असा हा स्नेह मेळावा सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 7:30 पर्यंत उत्तमरित्या पार पडला. यस मराठीसाठी अतिथी संपादक श्याम सोनवणे, वनी. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.